गृहिणी असो किंवा हाऊसवाईफ, तिचे किचनमधले काम कधी संपायचं मात्र नावच घेत नाहीत. तसंच काहीसं आज माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं होतं. मला बरं नव्हतं आणि साईला पण बरं नव्हतं, म्हणून मी आज साईला काही स्कूलला पाठवलं नव्हतं आणि सोबतच थोडी स्वामीची तब्येत खराब होती, म्हणून मग मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आणि आल्यावरती म्हटलं चला आता लेकरं खेळत आहे तोपर्यंत आपण पटकन स्वयंपाक करून घेऊयात. इथे माझे सासरेसुद्धा आलेले होते, मग ते मुलांना सांभाळत होते आणि मग मी घेतलं पटापट आवरून घ्यायला. तर छान असं एका बाजूला इडली लावून घेतली होती, ती मला ना थोडी घरी करून द्यायची होती, ती घरी रिटर्न जाणार होते त्यासाठी. नंतर मी छान अशी कोथिंबीरची वडी बनवली, गवारीच्या शेंगा, भेंडींची भाजी आणि पोळ्या मात्र बनवल्या होत्या. कोथिंबीर खूप सारी आणली गेलेली होती, म्हणून ती खूप सारी साचली होती, म्हणूनच मग मी छान असे तिची कोथिंबीरच्या वड्या लावून घेतलेल्या होत्या. तुम्हाला आवडता का कोथिंबीरच्या वड्या? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी खूप इथं इझी पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या करत असते नेहमीच. म्हणजे ना, कोथिंबीर चिरून घेते, कांदा टाकायचा असेल तर कट करून घेते आणि डाळीचं, बाजरीचं आणि सोबतच गव्हाचं पीठ, मीठ आणि हिरवी मिरची दळून टाकून छान असं त्याला आपण घट्ट असं भजींच्या पिठासारखं भिजवून वाफेवरती वाफवून घेते. तुम्हाला ताटामध्ये दिसतच असेल छान असं शिजून झाल्यानंतर किती ते छान दिसत आहे. नंतर मग मी त्याचे छान असे कट करून घेतलेले आहेत पीस. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात. मी इथं स्क्वेअरमध्ये कट करत होते, जेणेकरून ते दिसायला पण थोडे छान दिसतात त्या कारणाने. त्यानंतर मग थोडं त्यांना छान असं मोकळं करून घेतलं. सुरुवातीला पहिली वडी पटकन मोकळी होत नाही, ती आपल्याला चाकूच्या साहाय्याने करावी लागते. ती आपली पहिली वडी मोकळी झाली की नंतर मात्र पटापट अशा मोकळ्या होतात आणि दिसायलासुद्धा खूप छान आणि सुरेख दिसतात. या वड्या अतिशय टेस्टी लागतात, फक्त आपल्याला या तळून घ्यायच्या असतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.